न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। संग्राम भैयांचा बुलंद आवाज, कष्टकऱ्यांच्या लढ्याला मी पाठीशी आहे। घुले यांच्या कार्याची गूंज अजूनही राज्यभर। हमाल पंचायतमध्ये ऐतिहासिक जयंती सोहळा। स्वर्गीय शंकरराव घुले यांनी कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उभ्या केलेल्या लढ्यामुळेच आज अनेक योजना प्रत्यक्षात आल्या। त्यांनी संघटनाचं बळ ओळखून राज्यभरातील कष्टकरी वर्गाला दिशा दिली, असा गौरवोद्गार आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला। जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने स्वर्गीय घुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले। यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, सहाय्यक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुण कडू, पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र भोसले व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते। स्वर्गीय घुले यांच्या कार्याची आठवण करताना अविनाश पाटील म्हणाले, त्यांनी केवळ हमाल मापाडींसाठी नव्हे तर सर्वसामान्यांसाठी आरोग्य, शिक्षण, पतसंस्था, पुरस्कार अशा माध्यमातून विकासाची नवी दृष्टी दिली। कार्यक्रमात राज्यस्तरीय गुणवंत कामगारांचा सन्मान करण्यात आला। सूत्रसंचालन शर्मिला गोसावी व संजय महापुरे यांनी केले। कार्यक्रमाला हमाल मापाडी, माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कष्टकरी बांधवांच्या संघटना असतील, आमच्या रिक्षा चालक बांधवांच्या संघटना असतील, वेगवेगळे घरेलू कामगारांच्या संघटना असतील, त्या सगळ्यांना एक नवा आधार आज कोणाचा असेल तो घुले अण्णांच्या विचारानं आदरणीय अभिदात्यांचा या ठिकाणी आधार वाटतो आणि त्याच माध्यमातून हा कार्यक्रम त्या विचारातनं आज पुढच्या अभिदात्यांनी सुरू केला। आणि म्हणून हे सगळी विचारधारा जोपासणारी माणसं, विचारधारेवरती काम करणारी माणसं आज समाजामध्ये ही आज आता तुमच्या माध्यमातून पाहायला मिळतात। आणि म्हणून त्या विचारातून प्रेरित होऊन बाबा आढावसाहेब या ठिकाणी नेहमी वेगवेगळे विचार मांडत असतात। वेगवेगळ्या व्यासपीठावरती त्यांचे मनोगत या ठिकाणी झाले आहेत पूर्वीच्या काळामध्ये। आणि म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून विचार मांडत असताना समाजामध्ये अगदी 50-50 वर्ष त्यांनी काम केलं। पण आज कुठेतरी त्यांना देखील वाटतं की आपण कुठेतरी पुढच्या पिढीला विचार दिला पाहिजे, लिखाण केलं पाहिजे। आणि म्हणून आज त्यांनी आपल्याकडं एक चांगलं त्यांचं एक संग्रह स्वतः लिहिलेलं आज एक चांगलं संग्रह या ठिकाणी आज प्रकाशित करतात। शब्दगंध परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। शब्दगंधची चळवळ देखील या अहिल्यानगर शहराबरोबर जिल्ह्यामध्ये एक चांगली चळवळ या वाचन संस्कृतीला एक चांगल्या प्रकारे बळदेणं निर्माण झाली आहे। आणि म्हणून बाबा मला खात्री आहे की आपलं जे पुस्तक आहे, आपलं जे लिखाण आहे, आपली जी विचारधारा आहे ती समाजामध्ये पुढच्या पिढीला एक चांगल्या प्रकारे प्रेरणा ठरेल। त्याच्यानंतर पुढे लोक प्रेरणा घेतील आणि आपलं सर्व कार्य हे समाजाच्या तळागाळापर्यंत, विशेषतः येणाऱ्या पिढीपर्यंत हे पुढे घेऊन जाण्याकरता आपल्याला काम करायचं। आणि म्हणून आज या निमित्तानं हा सगळा एकत्रित कार्यक्रम अभिदात्यांनी साधला। निश्चित रूपानं दरवर्षी त्यांनी घुले अण्णांच्या नावानं हा पुरस्कार सुरू केलाय। तात्यांचा पुन्हा एकदा मी कार्यक्रम सुरू केल्याबद्दल आभार देखील व्यक्त करतो। आणि निश्चित रूपानं प्रत्येक माणसाला मी अभिदात्यांचा एक चांगला सहवास माझा नेहमी असतो। कारण मला आपण ज्यावेळेला एखाद्या माणसावर सातत्याने राहतो, सातत्याने ज्यावेळेला आपण वारंवार असतो, तासभर भेटलं, 2 तास भेटलं, माणूस एकमेकाला ओळखू शकत नाही फार। तर ज्यावेळेला आपण दिवसभर आपण बरोबर राहतो, म्हणजे 2-2 दिवस, 4-4 दिवस, 8-8 दिवस, तसे आता वर्षभर झाले बरोबर काम केलं, एक स्वभाव होऊन असतो, तो माहिती झालेला असतो। आणि त्यामुळं निश्चितपणानं पोपटराव पवार मी सांगू शकतो की अभिदात्या म्हणजे असं आहे की खोटं न बोलता येणारा माणूस आहे। म्हणजे आपण जर म्हटलं का तात्या असा विषय आणि त्या चर्चेमध्ये जर एखाद्याने सांगितलं की अशा प्रकारे दाखवून वाटले तर आपल्याशी होणार नाही। मी काय कसं जे काही चुकीचं असेल, खोटं असेल, मी काय ते बोलू शकत नाही, तुम्ही त्याला सांगून टाका। आणि तशा प्रकारे तुम्हाला सांगतो हे सगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे आज त्यांच्या आचरणाचं जर पाहिलं तर निश्चित रूपानं कैलासवासी घुले अण्णांचे गुण ते आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात। म्हणून अशा एक चांगल्या विचाराचं व्यक्तिमत्व आज आपल्याला त्या निमित्तानं लाभलं। म्हणूनच हा कार्यक्रम आज पुढे दरवर्षी कोविडचा जर काळ सोडला तर मला वाटतं की आता दरवर्षी आपला कार्यक्रम सुरू आहे। आणि म्हणून हे सगळं काम पुढे घेऊन चालले। आमची मागे चर्चा झाली की आता एखाद्या शहरामधल्या एक सार्वजनिक एखाद्या वास्तूला म्हणा किंवा सार्वजनिक एखाद्या उपक्रमाला ते आपल्याला अण्णांचं नाव या ठिकाणी द्यायचं असा आमचा मागे देखील विषय झाला। निश्चित तो देखील काम या ठिकाणी पुढे घेऊन जाणं जाईल। कारण की समाजामध्ये जे काही लोक आहेत ते कोण होते, काय होते, आज
ज्या राज्यामध्ये ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, रयतेचं राज्य आणलं, असे छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, असे अनेक लोक या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेऊन त्यांनी आज या देशाला नाही तर जगाला दिशा दिली आहे. आणि मग ज्यावेळेला त्यांचे कुठेतरी विचार झाल्याने आज अनेक वेगवेगळे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात, तर तो विचार हा कुठेतरी समाजाला मिळत असतो आणि समाज त्याच्यातनं प्रेरणा घेत असतो. म्हणून असं एक प्रेरणास्रोत आपल्या शहरांमध्ये आणि विशेषतः जिल्ह्यामध्ये कष्टकरी बांधवांमध्ये ते निर्माण झालेलं होतं आणि म्हणून त्यांना प्रेरणा देणारं कुठेतरी स्थान देखील आपल्याला ते अण्णांच्या नावाने या ठिकाणी निर्माण करायचं. त्यामुळे तशा प्रकारे देखील आमचा एक मानवसाहेब प्रयत्न त्याच्या बाबतीत देखील काम आमचं तात्यांचं आमचं सुरू आहे. तो लवकरच जो देखील जायचा आहे तो देखील विषय समोर येईल. आपल्या कष्टकरी बांधवांना त्याच्यामध्ये निश्चितच तो सगळं झाल्यानंतर एक चांगला आनंद आपल्याला मिळणारच आहे. त्यामुळे आजचा एक उपक्रम देखील त्यांच्या जन्मजयंती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण साजरा करतोय. मनापासून पुन्हा एकदा आपल्या सर्व अहिल्यानगर जिल्हा अंमल पंचायतचे सर्व पदाधिकाऱ्यांचे, आम्ही सर्व सहकाऱ्यांचे, त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज अण्णांच्या जन्मजयंती उत्सवाच्या आपल्या सर्वच उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. आज अण्णांच्या जयंती निमित्त आज सर्वजण इथं उपस्थित झाले. अण्णांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज जी अण्णांनी चळवळ उभं केली होती आणि चळवळीतून आज हे सर्व अंमल पंचायत आमचं उभं राहिलं. अण्णांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जसं भाईंनी सांगितलं, अण्णा ही तळवाटावर आपली अंमल पंचायत सुरू केली आणि आज वटवृक्ष आपला त्याचा तयार झाला आणि त्या माध्यमातून अण्णांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर सर्वांनी मिळून त्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे त्या टायमाला होता असे आमचे आदरणीय कॉम्रेड बाबा आंगडे. कारण ज्या टायमाला माझ्या खांद्यावर ही जिल्हा अंमल पंचायतची धुरा दिली, या कामगार क्षेत्रात अण्णा मी नवीन होतो, मला अनुभव बिलकुल नव्हता. मला सामाजिक नगरसेवक असल्यामुळे तिकडला अनुभव भरपूर होता, पण कामगार क्षेत्रात मी कधी अण्णा होते पण मी कधीच जास्ती लक्ष घातलं नव्हतं, कारण अण्णा सक्षम होते, अण्णा सगळे पाहायचं. पण जेव्हा माझ्यावर ही जबाबदारी सोपवली, मी निश्चितपणे सर्वांना, कामगार असतील, आमच्या जिल्हा अंमल पंचायत असेल, आमची रिक्षा संघटना असेल, आमची इमारत बांधकाम संघटना असतील, अशा अंमल पंचायतच्या नियोजित जेवढ्या काही संघटना असतील त्यांना निश्चितपणे अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवून न्याय देण्याचं काम निश्चितपणे मी करण्याचा प्रयत्न केला. अण्णांचा बाबा मला आठवतं, खूप लढे अण्णांनी दिले, खूप कायदे, माथाडी कायदा जो राज्यात लागू झाला, पण एकाच वेळी जिल्ह्यात लागू, आपल्या जिल्ह्यात अण्णा बाबा आमचे सर्व संघटनेचे जिल्ह्यातील लोक यांच्यामुळं नगर जिल्ह्यात एकाच वेळी हा कायदा लागू झाला. असे खूप लढे या जिल्हा अंमल पंचायतने दिले आणि ते लढे पण यशस्वी झाले. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.